राळेगाव शहरातून जाणारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ते वर्धा बायपासपर्यंत शहराच्या जीवनवाहिनीसारखा असलेला मुख्य महामार्ग 361B हा मागील 5 वर्षांपासून अंधारात आहे। याच रस्त्याने दररोज हजारो नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्ण, कामगार आणि वाहन चालक या अंधारातून प्रवास करत आहेत। त्यामुळे अनेकदा याच परिसरात भीषण अपघात देखील झाले आहेत। त्यात नागरिकांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी मिलिंद धनवीज यांनी राळेगाव शहरातून जाणाऱ्या 361B या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेले पथदिवे बंद का याबाबत संबंधित प्रशासन, नगर पंचायत राळेगाव तसेच वीज वितरण कंपनी राळेगावच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून विचारणा केली। हा राळेगाव शहरातून 361B महामार्ग जो गेलेला आहे, तर आमची ही कार्यकारिणी निवडून आल्यानंतर 2022 मध्ये या संदर्भात आम्ही वीज वितरण कंपनीकडे जेव्हा चौकशी केली की हे पथदिवे बंद का आहे, तर त्यांनी सांगितलं की या पथदिव्याचं जे बिल आहे ते बिल दिलीप बिल्डकॉन या कंपनीनं भरलेलं नाही, त्याच्यामुळं हा विद्युत पुरवठा आम्ही बंद केलेला आहे। त्यानंतर बरेचदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनसुद्धा आम्ही दिलेले आहे। आमच्या नगरपंचायतचे तत्कालीन CO यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी आशिया साहेब जेव्हा होते, तर त्यांनी दिलीप बिल्डकॉन आणि नगरपंचायत यांची त्या ठिकाणी मीटिंगसुद्धा लावलेली होती। आमच्या नगरपंचायतचे CO आणि संबंधित कर्मचारी त्या मीटिंगसाठी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून राहिले, परंतु दिलीप बिल्डकॉनकडून कोणीही प्रतिनिधी त्या मीटिंग अटेंड करण्यासाठी आलेला नाही। त्यामुळं हे भिजत घोंगडं असंच राहिलेलं आहे। वारंवार वर्तमानपत्रातून न्यूज येतात की याला जबाबदार कोण, तर हे माझ्याकडं पुरावा म्हणून दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या नावानं जे आलेलं बिल आहे वीज वितरण कंपनीकडून, याच्यामध्ये स्पष्ट या ठिकाणी उल्लेख आहे की याला दिलीप बिल्डकॉनचंच या कंपनीचं नाव या बिलावरती आहे आणि ही जी रक्कम आहे ही दर महिन्याला वाढून राहिली। सुरुवातीला 3.5-4 लाखाच्या घरात असलेलं बिल आता साधारणतः 7-7.5 लाखाच्या घरात गेलं असावं, तर याला सर्वस्वी जबाबदार दिलीप बिल्डकॉन आहे। आणि दुसरा, तुम्ही जर म्हणाल किंवा याला नगरपंचायतने भरायला पाहिजे, दिलीप बिल्डकॉनचं बिल जर नगरपंचायत कार्यालयानं किंवा नगरपंचायतीने भरलं तर येणाऱ्या ऑडिटमध्ये हे बिल कसं भरलं गेलं या संबंधानं विचारणा होणार। मग याची जबाबदारी कोण घेणार? दिलीप बिल्डकॉनच्या नावाने असलेलं बिल नगरपंचायतनं भरायचं काही कारण नाही। आणि आजही आपण पाहतो, तुम्ही सुद्धा त्या रस्त्याने ये जा करत असाल, लोकप्रतिनिधी सुद्धा त्या रस्त्याने जाणं येणं करतात आणि त्यांना दिसतंय की दिलीप बिल्डकॉनच्या रोडचं जेही काही मेंटेनन्स आहे, म्हणजे रोड जर समजा कुठे फुटला आहे किंवा क्रॅचेस गेलेले तर त्याचे पॅचेस मारण्याचं काम दिलीप बिल्डकॉन कंपनी करत आहे। त्या रस्त्याची झाडझूड दिलीप बिल्डकॉन करत आहे। मग वीज वितरण कंपनीचं थकलेलं बिल दिलीप बिल्डकॉनने का भरू नये, हा माझा प्रश्न आहे। तेव्हा मला असं वाटते की संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून हे थकलेलं जे बिल आहे ते दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून वसूल करून द्यावं, वीज वितरण कंपनीकडे भरणा करावा आणि त्यानंतर रीतसर पत्रव्यवहार करून नगरपंचायतला ते पथदिवे हँडओव्हर करावे ॲट इट इज। म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीनं ते काम झालं, आता बरेचसे त्या रस्त्यातले मधले डिवायडर तुटलेले आहे, विद्युत पोल तुटलेले आहे, काही खांब पडलेले आहे, तर ते सगळं दुरुस्त करून एकदा त्यांनी रीतसर नगरपंचायतला हँडओव्हर करावं, जेणेकरून पुढची जी देखभाल आहे किंवा त्या पथदिव्याचं वीज बिल जे भरणा करायचं आहे ते रीतसर आम्हाला भरता येईल।